नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा होस्ट सॅम आणि आज मी तुम्हाला घेऊन चाललोय बोरिवलीमध्ये असलेल्या एका सुंदर अशा मंदिरामध्ये, म्हणजेच त्रिमूर्ती मंदिरामध्ये. चला तर मग. त्रिमंदिरमध्ये जाण्यासाठी सर्वात आधी आपल्याला बोरिवली रेल्वे स्टेशनवर यावे लागते. बोरिवली रेल्वे स्टेशनवरून ऋषीवनकडे जाणारी बस क्रमांक 477 पकडून तुम्ही शेवटच्या बसवरती उतरल्यावरती समोरच आपल्याला दिसते ते म्हणजे त्रिमंदिर. आणि जर तुम्ही मेट्रोने येत आहे तर नॅशनल पार्कला उतरून तिथूनच रिक्षा घेऊ शकता. मंदिरमध्ये एंट्री केल्यानंतर राईट साईडला आपल्याला दिसून येते चप्पल स्टँड. इथे आपण चप्पल काढूया. चप्पल स्टँडच्या बाजूलाच आपल्याला दिसून येते एक छोटासा वॉटरफॉल बनवण्यात आलाय. तिथे येऊन तुम्ही फोटो वगैरे काढू शकता आणि या पाण्याचा जो आहे तो आनंद घेऊ शकता. मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात या मंदिरात एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते. तुम्ही बघू शकता, हे मंदिर एका टेकडीवरती आहे. 300 फूट उंच टेकडीवरती आहे आणि आजूबाजूला हिरवगार वनराई आहे. कारण संजय गांधी नॅशनल पार्क उद्यानची सीमा इथूनच चालू होते. आणि ह्या प्लेसवरती बसून तुम्ही मंदिराचा सुंदर असा व्ह्यू एन्जॉय करू शकता. या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याचं नाव त्रिमंदिर. त्रि म्हणजे 3. हे मंदिर जैन धर्म, शिव आणि वैष्णव अशा तिन्ही प्रमुख धर्मांच्या देवतांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणतं. आतमध्ये मध्यभागी आहे जैन धर्माची सर्वात मोठी मूर्ती. एका बाजूला भगवान शिव आणि दुसऱ्या बाजूला श्रीकृष्ण आहेत. शिवाय इतर देवी देवतांच्या मूर्त्या इथे आहेत. हा एकता आणि समानतेचा संदेश खूप सुंदर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला चाय, नाश्ता, ब्रेकफास्ट ची सोय सुद्धा अवेलेबल आहे. जर का तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही इथे येऊन चाय नाश्ता वगैरे करू शकता. 15 रुपये. हा, बोरिवलीतील हे त्रिमंदिर म्हणजे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर शांतता, एकता आणि अध्यात्माचा अनुभव देणारी एक जागा आहे. मुंबईच्या गडबडीतून थोडा वेळ काढून इथे नक्की या. तुमचा अनुभव कसा होता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा. आणि जर का तुम्ही चॅनलवरती नवीन आहात तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.